आनंदनगर नावाचे एक राज्य होते. त्या राज्याच्या राजाचे नाव देखील आनंदसेन होते. राजा आनंदसेन अत्यंत दयाळू, शूर आणि न्यायी होता. राजाला आपली प्रजा आवडत असे आणि प्रजेलाही राजा अत्यंत प्रिय होता. राजा आनंदसेनाच्या शौर्यामुळे त्याला शत्रूचे भय नव्हते. आनंदनगर राज्यातील प्रत्येक शेतात भरपूर धान्य येई. नदीला तर बारामाही पाणी असे. आनंदनगरची प्रजा ही मेहनती आणि समाधानी होती. एके दिवशी राजा आनंदसेन जंगलात शिकारीला गेला. दूर जंगलात फिरता फिरता राजाला खूप तहान लागली. जवळपास कुठे पाणीही दिसत नव्हते. तहानेनं घसा तर अगदी कोरडा पडला होता. इतक्यात राजाला दूरवर एक झोपडी दिसली. निदान झोपडीत पाणी तरी मिळेल या आशेने राजा त्या झोपडीकडे निघाला. झोपडीजवळ येताच एका मोठ्या झाडाखाली एक साधू तप करीत बसलेले दिसले. साधूजवळ जात असताना राजाला एक भयंकर दृश्य दिसले. एक भला मोठा विषारी नाग फणा काढून साधूंना चावण्याच्या तयारीत होता. राजाने तात्काळ आपली तलवार उपसली आणि नागाचे तुकडे तुकडे केले. त्या आवाजाने साधूंचे डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहत राहिले. राजाने घडलेली घटना साधूंना सांगितली. साधू राजाला म्हणाले, हे राजन, तू माझे प्राण वाचवलेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू मागशील तो वर मी तुला देईन. राजा आनंदसेन विनयाने म्हणाला, तसे पाहिले तर देवाच्या दयेने माझ्या राज्यात आनंदी आनंद आहे. माझी प्रजाही सुखासमाधानात आहे. परंतु मी पाहतोय माझ्या प्रजाजनांना खूप कष्ट करावे लागतात. तेव्हा तुम्ही मला असा वर द्या की कोणालाही श्रम करावे लागू नयेत. साधू महाराज हसून तथास्तु म्हणाले. त्या दिवसापासून आनंदनगर राज्यातील सर्व कामे आपोआप होऊ लागली. शेतात आपोआप धान्य उगवू लागले. कपडे, घर, जेवण इत्यादी सर्वच्या सर्व गोष्टी प्रजाजनांना बसल्या जागी मिळू लागल्या. याचा परिणाम असा झाला की राज्यातील प्रजा आळशी झाली. दे रे हरी पलंगावरी असं आयतं ताट बसल्या जागी मिळतंय, मग का उगीच हातपाय हलवायला पाहिजेत, हीच प्रजेची स्थिती झाली. राजा आनंदसेन राज्यात फिरून पाहू लागला तर लोक आळशासारखे बसून आहेत. काही लोक नुसत्या झोपाच काढत आहेत आणि बरेच जण आजारी आहेत. हळूहळू रोगराई वाढू लागली. राजाने मोठमोठ्या वैद्यांना बोलावले, परंतु कसलाही उपाय झाला नाही. प्रजाजन धडाधड मृत्युमुखी पडू लागले. हे सर्व पाहून राजा चिंतातूर झाला. चिंतातूर राजा आनंदसेन आपल्या सिंहासनावर बसला असताना द्वारपालाने राजाला कोणी साधू पुरुष भेटीला आल्याचे सांगितले. साधू पुरुषाला दरबारात आणण्याची द्वारपालास आज्ञा देण्यात आली. राजाने दरबारात साधूंना आसनावर बसविले. त्यांचा आदर सत्कार केला आणि सर्व हकीकत त्यांना सांगितली. ते ऐकून साधू महाराज म्हणाले, राजा, या सर्व रोगांवर एकच उपाय आहे. तो म्हणजे श्रम, मेहनत, जे देवाचे एक वरदान आहे. श्रमामुळे आलेल्या घामाने आपल्या शरीरातील सर्व रोग नाहीसे होतात. म्हणूनच जेव्हा तुझी प्रजा श्रम करीत होती तेव्हा कोणीही आजारी नव्हते. त्यांनी आयतं मिळतंय म्हणून श्रम करणे बंद केले, आळशी बनले आणि निरनिराळे रोग त्यांच्या शरीरात शिरले. साधू महाराजांच्या बोलण्याने राजाचे आणि त्याच्या प्रजेचेही डोळे उघडले. सर्व प्रजा कामाला लागली. काबाड कष्ट करू लागली. श्रमाच्या घामाने त्यांचे सर्व रोग पळाले. प्रजा निरोगी झाली आणि आनंदाने राहू लागले.